जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 195. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सद्गुरु कृपेनं आज राहून राहून मनामध्ये विचार येतोय की 170व्या भागापासून आपण भरताचं प्रेम अनुभवायला सुरुवात केली. आज 195वा भाग आहे. अजून पुढे काही भाग भरत प्रेमाचेच आहेत आणि जसं दिवसेंदिवस वर्धिष्णू व्हावं तसं ते प्रेम आम्हाला अंतःकरणाला व्यापून आहे. त्यामुळे असं वाटलं आपण रोज प्रार्थना करतोय की रामे चित्त लयः सदा भवतु. चित्ताचा लय तुमच्या चरणी व्हावा आणि माझा उद्धार व्हावा अशी आपण प्रार्थना करतो. त्यामध्ये जसं देवगुरु बृहस्पतींनी प्रत्यक्ष इंद्राला सांगितलं की बाबा रे, तू भरताच्या चरणी आपलं चित्त लाव म्हणजे तुझा उद्धार होईल. बरं का. तर तदनुसार खरोखर ह्या सर्व भागांमधून जे प्रेम आपण अनुभवतोय त्यानं त्या भरत महात्म्याच्या चरणी मस्तक नमवून त्यानं आम्हाला खऱ्या अर्थानं भक्ती काय आहे हे शिकवावं. आणि महाराज भरत शिकवतातच आहेत, कारण त्यांचं प्रत्येक आचरण कसं असतं पहा. व्याख्यान देणारा, प्रवचन करणारे फक्त शब्दांमधून ते व्यक्त करत असतात प्रेम, पण भरतांसारखे भक्त हे आपल्या आचरणांमधून दाखवत असतात. अगदी भरतापासून हनुमंतापासून आजता गायतचे जे श्रेष्ठतम भक्त आहेत ते सर्व बोलून भक्ती दाखवत नाहीत, ते आपल्या आचरणामधून भक्ती दाखवतात. त्यामुळे परमार्थ हा खरा आचरणाचा आहे. केवळ ते वाचण्यापुरतं आम्हाला काय म्हणायचं भरून येतं किंवा त्याबद्दल खूप जास्त प्रेम जाणवतं. अर्थात ही सुद्धा खूप मोठीच झेप म्हणावी लागेल, कारण लौकिक गोष्टींमध्ये गुंतलेल्या मनाला या भक्तीची आवड निर्माण होऊन भरून येणं हे पण काही सद्गुरू कृपेशिवाय शक्य नसतं. पण ह्या कृपेचा खरा परिणाम जाणवायला तेव्हा सुरुवात होते जेव्हा ही भक्ती आमच्या आचरणामध्ये येते असं संत सांगतात. आणि म्हणून ही भरताची भक्ती जर आचरणात आली तर खऱ्या अर्थानं चित्तलय आमचा साधेल असं वाटतं. आपण बघतोय जनक महाराजांसारखे ज्ञानी महात्मासुद्धा भरताचं कौतुक करताना थकत नाही आहेत. गुणी गुणीषु वेत्ती म्हणतात ना, जो गुणी असतो तोच गुणी माणसाला समजू शकतो. त्यामुळे जनक महाराज म्हणतायत भरतू भरत समजानी, त्याच्यासारखा दुसरा कुणी नाहीच, कुणाशी त्याची कंपॅरिझन होऊच शकत नाही असा भरत आहे. आणि तू म्हणते आहेस आपल्या पत्नीस सुनयना मातेला म्हणतायत की लक्ष्मणानं परत जावं आणि भरतानं वनात यावं, यामध्ये सर्वांचं भलं आहे आणि हेच सर्वांच्या मनात आहे हे तू सांगितलंस खरं. पण आता पुढे सांगतायत भरताबद्दलच पुन्हा सांगतायत. म्हणतात राजर्षी जनक,
देबी परंतु भरत रघुबर की, प्रीति प्रतीति जाई नहीं तर की। भरतु अवधि स्नेह ममता की, यद्यपि रामु सीम समता की। पण हे देवी, भरत आणि श्रीराम यांचं जे परस्पर प्रेम आणि विश्वास आहे एकमेकांवरचा, तो तर्काच्या पलीकडचा आहे. पहा बरं, प्रीती प्रतीती जाई नाही तरकी, म्हणजे ते तुम्ही बुद्धी आणि विचाराने तर्कानं जाणून घेऊ म्हणाल तर शक्य नाही. जिथे तर्क थांबतो तिथं प्रेम सुरू होतं म्हणतात, नाही का? त्यामुळे इथे महाराज जनक सांगतायत की जरी श्रीराम हे समतेची परिसीमा असले तरी भरत हा प्रेम आणि ममतेची परिसीमा आहे. कारण काय सांगितलंय बघा पुढे, म्हणतायत परमार्थ स्वार्थ सुख सारे, भरतन सपने हु मन हु निहारे, साधन सिद्धि राम पगने हु, मोहि लखी परत भरत मत एहू. आहा, जनक महाराजांनी प्रत्यक्ष भरताबद्दल सिद्धांत मांडलाय पहा. म्हणतायत श्रीरामांबद्दल एक प्रेम सोडलं, अनन्य प्रेम सोडलं तर भरतानं इतर सर्व परमार्थ, स्वार्थ आणि सुख यांच्याकडे सपनेहू मनहू न निहारे, स्वप्नात सुद्धा चुकून सुद्धा बघितलेलं नाही. साधन सिद्धी राम पगनेहू, श्रीराम चरणांचं प्रेम हेच त्याचं साधन आहे आणि हीच त्याची सिद्धी आहे. मोही लखी परत भरत मत येहू, हे फार गोड आहे पहा. कोण सांगतंय पहा, राजर्षी जनक सांगतायत की हा एकमेव सिद्धांत आहे भरताचा असं मला वाटतो. काय? श्रीराम चरणांचं प्रेम. इतर काही परमार्थ माहीत नाही, स्वार्थ माहीत नाही, सुख माहीत नाही त्याला. ह्यालाच भगवंत म्हणाले असावेत, नाही का? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. भरत जगतो ते. त्यामुळे एक ते प्रेम सोडलं तर त्यांनी कशाकडेही स्वप्नात सुद्धा बघितलेलं नाही, हाच मला त्याचा एक सिद्धांत वाटतो. आणि पुढे म्हणतायत, सद्गदित होऊन म्हणतायत राजर्षी जनक, भोरे हूँ भरतन पेली हही, मनसहु राम रजाई, करियन सोचु स्नेह बस, कहेउ भूप बिलखाई. आहा, कहेउ भूप बिलखाई. प्रेमानं कंठ दाटून आलाय राजर्षी जनकांचा. म्हणतायत भरत चुकून सुद्धा श्रीरामांची आज्ञा टाळणार नाही. न पेलीह ही मनसौ, त्याच्या मनात सुद्धा येणार नाही की रामांची आज्ञा मी टाळावी. त्यामुळे तुम्ही स्नेहवश होऊन सचिंत होऊ नका, असं आपली पत्नी सुनयनेला सांगतायत. आणि अशा रीतीनं म्हणतायत तुलसीदास. आहा, राम भरत गुण गणत सप्रीती, निसी दंपती पलक सममीती, राज समाज प्रातु जुग जागे, धाई धाई सुर पूजन लागे. अशा रीतीनं म्हणतायत श्रीराम आणि भरत यांच्या गुणांची गणना, बरं का, प्रेमानं त्याबद्दल बोलत बोलत ह्या पती पत्नींची म्हणजे राजर्षी जनक आणि माता सुनयनेची रात्र एका क्षणाप्रमाणे सरून गेली. पहा बरं, काय थोर आहेत पहा हे माता पिता सीतामातेचे. कारण
आपली लेक इतकी लाडाकोडात वाढलेली राजकन्या, तिला मुनिवेशामध्ये वनात राहायला लागतंय हे बघून त्यांच्या हृदयाला कष्ट झाले नसतील का? पण ते कसं योग्य आहे हेच त्यांच्या मनाला वाटतंय. यावरून माता पित्याचं श्रेष्ठत्व सिद्ध होत असतं. आपली कन्या स्वार्थ सोडून इतरांचा स्वार्थ कसा जपते आहे हे ज्याला आवडलं ते खरे कल्याणकारी हितचिंतक माता पिता. त्यामुळे ज्यावेळी अशी दिशा माता पित्यांकडून लेकीला मिळते त्यावेळेला खऱ्या अर्थानं घर नांदतं असं म्हटलं जातं. संत सांगतात, आमचे महाराज सांगायचे, त्यांना फार आवडायचं. ज्या वेळेला घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद वितुष्ट नसताना सर्वजण एकत्र नांदतात, ते म्हणायचे की घरातली जी सून असते ती घर बांधून ठेवते, एका जागी ठेवते. आणि हे घर एका जागी बांधून ठेवण्यामध्ये त्या मुलीच्या मातापित्यांचा केवढा मोठा हात असतो हे सुद्धा आम्हाला हे रामायण या प्रसंगामधून शिकवतं. खेद झाला राजर्षी जनकांना जेव्हा आपल्या लेकीला या वेशामध्ये बघितलं, पण तिचं कौतुक करून तिची प्रशंसा करतायत. तिची कीर्ती सुरसरी गंगेप्रमाणे तिच्याहून अधिक तीनही लोकात पसरली आहे असं ते म्हणाले. ज्यावेळी सीतामातेनं पुन्हा रात्रभर तिथं राहायला नकार देऊन पुन्हा आपल्या सासू तिथे आहेत म्हणून त्यांच्या सेवेत जाण्याची इच्छा प्रकट केलीच नाही, नुसतं तिच्या मनात आलेलं सुनैना मातेनं ओळखलं आणि तिचं त्याबद्दल सुद्धा कौतुक करून तिला परत पाठवून दिलं. ह्या अशा गोष्टी रामायणामधल्या आम्हाला आमच्या आयुष्यात किती मदत करतात. आम्ही कसं असलं पाहिजे आणि कसं नसलं पाहिजे या दोन्ही गोष्टी हे रामायण आम्हाला शिकवतं. इथे तर म्हणूनच पहा, रात्रभर आपल्या लेकीची चर्चा केली, तिच्याबद्दल बोलले, तिच्याबद्दल वाईट वाटून दुःख केलं असा उल्लेख तरी केला आहे का तुलसीदासांनी? प्रत्यक्ष रामायण नजरेसमोर बघून हे उतरलेलं आहे तुलसीदासांचं. ती काय केवळ कविकल्पना नव्हे. त्यामुळे ह्याला फार महत्त्व आहे की राणी सुनैना आणि राजर्षी जनक रात्रभर श्रीराम आणि भरत ह्यांच्या गुणांची चर्चा करत जागे राहिले आणि क्षणात रात्र सरून गेली. आणि आता म्हणतायत की प्रातःकाली दोन्ही राजसमाज जागे झाले आणि स्नान करून देवपूजा वगैरे करू लागले. आता ह्या पुढचा भागसुद्धा खूप गोड आहे. गुरु वसिष्ठ आपल्या शिष्याबद्दल सांगतायत. फार फार मोठी गोष्ट आहे पहा. त्या अगोदर काय झालं? गेन हाई गुर पहिर घुराई, बंदी चरण बोले रुख पाई, नाथ भरतु पुर जन महतारी, शोक बिकल बनबास दुखारी, सहित समाज रावु मिथिलेसु, बहुत दिवस भये सहत कलेसु, उचित होई सोई कीजिए नाथा, हित सब ही कर रे हाथा, अस कही अति सकुचे रघुराऊ, मुनि पुल के लखी सीलु सुभाऊ, तुम बिनु राम सकल सुख साजा, नरक सरिस दुहु राज समाजा. यानंतर म्हणतायत प्रातःकाळी श्री रघुनाथ स्नान करून आपले गुरु वसिष्ठ यांच्याजवळ गेले. त्यांची चरणवंदना करून आणि त्यांचा रोख पाहून म्हणतायत,
हे स्वामी, हे गुरुवर्य, भरत, सर्व अयोध्यावासी आणि सर्व माता अतिशय शोकानं व्याकुळ आहेत आणि वनवासामुळे दुःखी आहेत. त्यांना कष्ट भोगावे लागत आहेत. मिथिलापती राजर्षी जनकसुद्धा आपल्या परिवारासह बरेच दिवस इथं वनामध्ये कष्ट सहन करतायत. त्यामुळे हे स्वामी, हे नाथ, योग्य असेल त्याप्रमाणे करा. हित सबही कर रे हाथा. वसिष्ठांना म्हणतायत श्रीराम की तुमच्या हातामध्ये आता सर्वांचं हित आहे. असं म्हणून अत्यंत संकोचानं उभे राहिले श्रीराम. त्यांचं ते गोड शील आणि स्वभाव पाहून मुनी वसिष्ठ प्रेमानं आणि आनंदानं पुलकित झालेत आपल्या ह्या शिष्योत्तमाला बघून. म्हणतायत, रामा, तुमच्या विना सर्व घरदार हे यासारखी सर्व सुख दोन्हीकडच्या लोकांना नरकासारखी आहेत. पुढे म्हणाले, आता पहा बरं, मुनिराज वसिष्ठ, गुरु वसिष्ठ आपला शिष्योत्तम श्रीरामाचं वर्णन करतायत. प्राण प्राण के जीव सुख के सुख राम, तुम्हत जितात सोहात गृह, जिन्हि तिन्हि विधि बाम. सो सुख करम धरम जरि जाऊ, जहन राम पद पंकज भाऊ. जोगु कुजोगु ज्ञान अज्ञानू, जहन ही राम प्रेम परधानू. आजचा भाग स्टेटमेंटसाठी आहे, सिद्धांतांसाठी आहे, नाही का? वसिष्ठ म्हणतायत, हे रामा, तुम्ही कसे आहात माहीत आहे का? प्राणांचेही प्राण आहात, आत्म्याचेही आत्मा आहात आणि सुखाचं सुख आहात. आहा, प्राण प्राण के जीव सुख के सुख राम. आणि त्यामुळे हे प्रभू, तुम्हाला सोडून ज्यांना घर आवडतं त्यांना विधाता प्रतिकूल असतो असं समजावं. आणि पुढंच हे सांगितलं, फार गोड आहे. पहा, खरोखर पूर्ण रामचरितमानसचा सिद्धांत समजायला सुद्धा हरकत नाही. कारण प्रत्यक्ष गुरूंनी आपल्या शिष्याबद्दल आणि त्या परब्रह्म श्रीरामांबद्दल काढलेले उद्गार आहेत की सो सुख करमु धरमु जरी जाऊ, जहन राम पद पंकज भाऊ. जोगु कुजोगु ज्ञानु अज्ञानू, जहनहि राम प्रेम परधानू. जिथं श्रीरामांच्या चरणकमलांविषयी प्रेम नाही, ते सुख, कर्म आणि धर्म सुद्धा जळून जावत. ज्यामध्ये श्रीरामांचं प्रेम मुख्य नाही, तो योग कुयोग होय आणि ते ज्ञान अज्ञान होय. सरळ सरळ भक्ती मार्गाचं वर्चस्व सांगितलंय तुलसीदासांनी की जर भक्ती प्रेम नाही तर ज्ञान ज्ञानच नव्हे, योग योगच नव्हे. योग म्हणजे काय? तर योग तो त्या योगेश्वराच्या चरणी योग सतत साधणं, सदा सर्वदा योग तुझा घडावा, हे घडणं म्हणजेच ते ज्ञान, म्हणजेच तो योग. जर ते नसेल तर ते सुख कर्म धर्म जळून जाओ, असं वसिष्ठ सांगतायत. पुढे म्हणाले, तुम्ह बिनु दुखी सुखी तुम्ह तेहि, तुम्ह जानहु जिय जो जेहि केहि. राउर आयसो सिर सबहि के, विदित कृपालहि गति सबनी के. तुमच्या विना हे श्रीराम सर्व दुःखी आहेत आणि जे सुखी आहेत ना ते तुमच्यामुळे सुखी आहेत. काय गोड. पहा, आपण मागच्या 2 भागांपूर्वी बघितलं. पहा, सुख आणि दुःख हे भक्ताचं, दासाचं हे केवळ प्रभू चरणांशी, त्यांच्या सानिध्याशी, त्यांच्या नाम सानिध्याशी निगडीत असतं. कलियुगामध्ये मुख्यतः जर नाम सहवास नाही तर दुःख, आणि जर नाम सहवास आहे तर सुख.
हा अगदी साधा सरळ सोपा विधिनिषेध आहे परमार्थ मार्गाचा, भक्ती मार्गाचा. तेच इथे वसिष्ठ प्रभू सगुण साकार रूपामध्ये आहेत. त्यामुळे म्हणतायत की तुमच्या विना सर्व दुःखी आहेत आणि सुखी आहेत ते तुमच्यामुळे सुखी आहेत. तुम जानहु जिय जो जेही केही. तुम्ही म्हणताय की हे सर्व लोक इथे कष्टामध्ये आहेत वगैरे, पण तुम्हाला माहीत नाही का सर्व मनाचा भाव, सर्व लोकांच्या मनातला भाव तुम्ही सर्व जाणता आणि तुमची आज्ञा सर्वांना शिरोधार्य आहे. त्यामुळे हे कृपा निधान तुम्हाला सर्वांची स्थिती चांगलीच ठाऊक आहे. म्हणून सांगतायत आता पुढे, आपु आश्रम ही धारिय पाऊ, भयभु स्नेह शिथिल मुनी राऊ, करी प्रणाम तब राम सिधाये, ऋषि धरि धीर जनक पहियाये. त्यामुळे वसिष्ठ सांगताय श्रीरामांना, तुम्हाला सर्व माहीत आहे, तुम्ही आता आश्रमाला जा. असं म्हणून मुनिराज भयहु स्नेह शिथिल, प्रेमानं शिथिल झाले, जणू भरून गेले प्रेमानं. मग श्रीरामसुद्धा गुरु आज्ञा पाळून त्यांना प्रणाम करून निघाले आणि आता वसिष्ठ धीर धरून जनकांपाशी गेलेत आणि काय म्हणाले, राम बचन गुरु नृपहि सुनाए, सील स्नेह सुभाय सुहाए, महाराज अब कीजिए सोई, सब कर धर्म सहित हित होई. ज्ञान निधान सुजान सुचि, धर्म धीर नरपाल, तुम्ह बिनु असमंजस समन, को समरथ एहि काल. आहा, गुरु वसिष्ठ श्रीरामचंद्रांच्या शील आणि प्रेमाबद्दल अतिशय सहजपणे बरं का जनक महाराजांना त्यांनी सांगितलं. त्याबद्दल राम बचन, ते काय बोलले ते सांगितलं, श्रीराम काय म्हणाले ते सांगितलं आणि म्हणतायत महाराज जनकांना म्हणतायत की ज्यामध्ये सर्वांचं धर्मासहित हित होईल, म्हणजे धर्मरक्षणसुद्धा होईल आणि सर्वांचं हितसुद्धा होईल असं करा. कारण काय म्हणतायत, हे राजन तुम्ही ज्ञान निधान आहात, अत्यंत ज्ञानी सुजाण आहात, पवित्र आणि धर्मामध्ये धीर नरपाल आहात, धर्म धीर नरपाला. त्यामुळे अशा या पेच प्रसंगामध्ये तुमच्याशिवाय ही द्विधा स्थिती दूर करायला दुसरा कोण बरं समर्थ आहे. असं अतिशय प्रेमानं मुनिराज वसिष्ठ जनक महाराजांना सांगतायत. ते ऐकून सुनी मुनी बचन जनक अनुरागे, लखी गती ज्ञानु बिरागु बिरागे, शिथिल स्नेह गुणत मन माही, आये इहा कीन्ह भल नाही, राम ही राय कहे बन जाना, कीन्ह आपु प्रिय प्रेम प्रवाना, हम अब बनते बनहि पठाई, प्रमुदित फिरब विवेक बढ़ाई, तापस मुनि महिसुर सुनि देखी, भये प्रेम बस बिकल विशेषी, समऊ समुझी धरी धीर जुराजा, चले भरत पही सहित समाजा. शेवटी राजर्षी जनकांवर सर्व जबाबदारी वसिष्ठांनी घातली आणि ते बोलणं वसिष्ठांचं ऐकून महाराज जनक प्रेममग्न झालेत. असे प्रेमामध्ये अनुरागामध्ये बुडून गेलेत की त्यांची ती दशा बघून ज्ञान आणि वैराग्य यांनाही वैराग्य यावं
अशी ती राजर्षी जनकांची स्थिती होती. प्रेमात बुडून गेले आणि मनात विचार करतायत, पहा बरं, आये ह्या कीत बल नाही. आम्ही इथं आलो हे काही चांगलं केलं नाही असं त्यांच्या मनामध्ये आलं. कारण मनामध्ये विचार करतायत, दशरथ राजांनी रामांना वनात जायला सांगितलं आणि स्वतः आपल्या प्रिय रामाच्या वियोगामध्ये प्राणत्याग केला आणि आपलं प्रेम सिद्ध केलं. पण आता आम्ही यांना या वनातून आणखी दाट अशा वनात पाठवून, पहा बरं, म्हणजे जर भरताला वनात धाडलं तरीसुद्धा एक प्रकारची धर्महानी होते, श्रीरामांना परत पाठवलं तरीसुद्धा एक प्रकारची धर्महानी होते. हे सर्व करून, धर्मरक्षण करून सर्वांचा आनंद कसा टिकवायचा, हे इतका मोठा हा पेच आहे की काहीही केलं तरी आता आहे त्यापेक्षा अधिक खोल वनामध्ये त्यांना पाठवल्यासारखं होईल. असं करून आम्ही आमच्या विवेकाचा मोठेपणा मिरवत आनंदानं परत जायचं का, असा विचार राजर्षी जनकांमध्ये आलाय. त्यामुळे हा विचार सर्व तिथल्या तपस्वी मुनी ब्राह्मणांनी ऐकला आणि पाहून ते प्रेमामुळं व्याकुळ झाले. पण असा हा शेवटी प्रसंग ओढवलेलाच आहे हे बघून ज्ञानशिरोमणी अत्यंत शांती प्रत्यक्ष ज्यांच्या ठाई वसते असे राजर्षी जनक आहेत. त्यामुळे त्यांनी प्रसंगानुरूप धीर धारण केला आणि आपल्या सर्व समाजासह अगोदर भरताकडे गेलेत. आणि आता भरत आई आगे भैलीधे, अवसर सरीस सुआसन दीधे, तात भरत कहते रहुति राऊ, तुम्हि विदित रघुबीर सुभाऊ. राम सत्यव्रत धर्मरत, सब कर सीलु सनेहु, संकट सहत सकोच बस, कहिय जो आय सुदेहु. जेव्हा भरताकडे आले तेव्हा भरतानं सामोरं जाऊन त्यांचं स्वागत केलं, त्यांना चांगलं आसन दिलं बसायला. आता राजर्षी जनक म्हणतायत, बाळ भरता, तुला श्रीरामांचा स्वभाव ठाऊक आहे ना. श्रीराम हे सत्यव्रत आहेत, धर्मपरायण आहेत, तरीसुद्धा सर्वांचं मन राखणारे, प्रेम राखणारे असे आहेत. त्यामुळेच ते संकोचामुळे हे धर्मसंकट सहन करतायत बाळा. त्यामुळे आता तू जी आज्ञा देशील ती त्यांना आपण सांगूया. पहा बरं, राजर्षी जनक न्याय निपुण सुद्धा आहेत. त्यामुळे आता पुढचा संबंध भाग राजर्षी जनकांचं प्रेम, भरताचं प्रेम, श्रीरामांचं प्रेम आणि ह्या प्रेमाला जोडून असलेली त्यांची नीती निपुणता, धर्म निपुणता यांचा वस्तुपाठ आहे. त्यामुळे हे ऐकून भरताची अवस्था काय झाली आणि काय म्हणतायत भरत. सुनितन पुलकी नयन भरी बारी, बोले भरतु धीर धरी भारी, प्रभु प्रिय पूज्य पिता समापू, कुलगुरु समहित मायन बापू, कौशिकादि मुनि सचिव समाजू, ज्ञान अम्बुनिधि आपुनु आजू, शिशु सेवकु आयसु अनुगामी, जानी मोहि सिख देय स्वामी, एहि समाज थल बूझ बराउर, मौन मलिन मैं बोलब बाउर, छोटे बदन कहूँ बड़ी बाता, क्षम बतात लखी बाम विधाता, आगम निगम प्रसिद्ध
पुराणा, सेवा धरमु कठिन जगु जाना, स्वामी धर्म स्वार्थ ही विरोधु, बैरु अंध प्रेमहीन प्रबोधु, राखी राम रुख धर्मु व्रतु, पराधीन मोहि जानी, सबके सम्मत सर्वहित, करिय प्रेम पहिचानी. आहा, काय अवस्था झाली आहे पहा भरताची. काय म्हणजे आपण फक्त हे वाचून सुद्धा त्याच्याशी आपण रिलेट करू शकतो की काय मनामधला कोलाहल टू व्हॉट एक्सटेंट आहे हे समजलं तरी सुद्धा थरका पडतो की. आणि हे सर्व कसे आहेत तर धर्मज्ञ आहेत, त्यामुळे त्याला सोडून काही करणं ह्यांना कुणालाच शक्य नाही आहे. पण तरी सुद्धा किती प्रेमाचा प्रभाव आहे पहा. माहीत आहे धर्मानं काय योग्य आहे, पण प्रेम हे नेहमीच धर्माला वाकवण्याची सुद्धा शक्ती राखतं. पण इथे सर्व समाजापुढे सुद्धा आदर्श प्रस्थापित करायचा आहे ना, त्यामुळे केवळ प्रेम प्रधान ठेवून चालणार नाही. जरी मनामध्ये प्रेम प्रधान असलं तरी सुद्धा त्याला नीती धर्माची जोड ही द्यावीच लागेल हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे भरत म्हणतोय, पुलकित झालाय, डोळ्यात पाणी आणून धीरानं म्हणतोय की हे तात, तुम्ही आम्हाला पित्याप्रमाणे प्रिय आणि पूज्य आहात, आणि कुलगुरू वसिष्ठ तर माता पित्यांहून सुद्धा अधिक आमचं हित बघणारे आहेत. इथे विश्वामित्रादी मुनींचा समाज जमलाय, मंत्र्यांचा समाज आहे, आणि प्रत्यक्ष ज्ञान अंबुनिधी, ज्ञानाचे सागर असे आपण उपस्थित आहात. त्यामुळे हे स्वामी, मला आपला बालक, सेवक आणि आज्ञाधारक समजा आणि तुम्हीच योग्य सल्ला मला द्या. कारण माझी परिस्थिती फार बिकट झाली आहे म्हणतो एका दृष्टीनं इथं भरत, की या सर्व समाजामध्ये आणि अशा ह्या पुण्यस्थळी आपल्यासारख्या ज्ञानी पूज्य पुरुषानं विचारावं काही, आणि त्यावर मी गप्प बसावं तर मी अविचारी समजला जाईन. पण मी बोललो तर ते वेडेपणाचं ठरेल. तुमच्यासारख्या ज्ञान अंबुधी पुढे मी बोलणं चुकीचं होईल. पण तरीसुद्धा मी लहान तोंडी मोठी गोष्ट तुम्हाला सांगतोय, छोटे बदन कहूं बडी बाता, की हे तात, दैव माझं प्रतिकूल आहे असं समजून मला क्षमा करा. तुम्हाला तर माहीतच आहे, वेद शास्त्र पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे आणि जगालाही माहीत आहे की सेवा धर्म कठीण जगू जाना. सेवा धर्म, दास्य धर्म अत्यंत कठीण आहे. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे पहा भरताने सांगितलेलं, स्वामी धर्म स्वार्थही विरोधू. स्वामी धर्म आणि स्वार्थ यांमध्ये परस्पर विरोध आहे. म्हणजे स्वामी धर्म पाळायचा पण स्वार्थही माझा टिकला पाहिजे असं म्हणणं शक्य नाही, आणि स्वार्थ टिकवायला गेलो तर स्वामी धर्म मी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे यांमध्ये विरोध आहे. दोन्ही एकाच वेळी निभावता येत नाहीत. वैर आंधळ असतं आणि प्रेमाला ज्ञान नसतं. त्यामुळे मी स्वार्थानं बोललो किंवा प्रेमानं बोललो तरी दोन्ही गोष्टींमध्ये चूक होण्याची भीती आहे. केवढा मोठा पेच प्रसंग आहे. जर आपण खोलात जाऊन यावर विचार केला तर लक्षात येईल आम्ही किती गोष्टी दैनंदिन आयुष्यामध्ये इतक्या सहजपणे करून जातो. ना नीतीचा विचार, ना धर्माचा विचार आणि ना प्रेमाचा विचार. किंवा आमच्या माईक दृष्टीनं तो मोह ममतेचा विचार सुद्धा आम्हाला अनेकदा प्रेमाचा वाटत असतो. त्यामुळे हे सर्व हा जो संवाद आहे तो नीती, धर्म आणि प्रेम ह्यांची सांगड दैनंदिन आयुष्यामध्ये कशी घालावी, आयुष्य कसं जगावं, यासाठी यावर चिंतन घडून जर नामात राहिलो तर आमचे महाराज म्हणतात तसं परमार्थ हा स्वभाव बनेल. त्यामुळे इथे भरत म्हणतोय की मी स्वार्थानं बोललो तरी चूक होईल, कारण मग तिथे माझं प्रेमाला डावलल्यासारखं होतं, आणि प्रेमानं बोललो तर माझं स्वामी धर्म डावलल्यासारखं होतं. त्यामुळे
दोन्हीत चूक होण्याची भीती आहे. त्यामुळे पराधीन मोहिजानी, हात टेकले भरताने त्यांच्या पुढे की मला पराधीन समजा आणि तुम्हीच श्रीरामांचा रोख धर्म सत्यव्रत राखून आणि जे सर्वांना संमत आणि हितकारक असेल ते सर्वांचं प्रेम ओळखून आपणच त्याप्रमाणे करा. सर्वच जण खूप मोठ्या पेच प्रसंगात सापडलेत. आणि आता हे भरताने सांगितल्यानंतर तुलसीदास फार गोड वर्णन करतायत. भरत बचन सुनी देखी सुभाऊ, सहित समाज सराहत राऊ. सुगम अगम मृदु मंजु कठोरे, अरथु अमित अति आखर थोरे. जो मुखुस मुकुर मुकुरु निज पानी, गही न जाई अस अद्भुत वाणी. भूप भरतु मुनि सहित समाजो, गेजह विबुध कुमुद द्विज राजू. भरताचं बोलणं आणि त्याचा स्वभाव बघून सर्व समाज राजा जनकांसह त्याची प्रशंसा करू लागले, कौतुक करू लागले. कसं होतं म्हणतायत भरताचं बोलणं, सुगम पण होतं पण अगम्य पण होतं. म्हणून म्हटलं ना की ह्याचं चिंतन घडलं तरच ते खऱ्या अर्थानं सुगम कसं आहे पण अगम्य कसं आहे हे कळू शकतं. म्हणजे नेहमीच धर्म, नीती आणि प्रेम यांची सांगड घालणं अत्यंत कठीण असतं, पण ते ज्या वेळेला घालता येतं त्यावेळेला भरताचं बोलणं सुगम वाटतं. आणि ज्या वेळेला त्यामध्ये द्वंद्व निर्माण होतं तेव्हा हेच भरताचं बोलणं अगम्य वाटतं. पण म्हणतायत की असं हे सुंदर, कोमल पण कठोर सुद्धा होतं. अक्षर थोडी असतील पण अर्थ अपार असा भरलेला आहे म्हणतायत भरताच्या बोलण्यामध्ये. आणि आता तुलसीदास उपमा देत आहेत की आपला चेहरा दिसतो आरशामध्ये बघितल्यावर, नाही का, पण आरसा हातात असला आणि आपण चेहरा बघत असलो तरी ते मुखाचं प्रतिबिंब पकडता येतं का? नाही. त्याप्रमाणे म्हणतायत भरताची ही अद्भुत वाणी, गही न जाई असं अद्भुत वाणी, ती सुद्धा अशी पकडता येत नव्हती भरताची. त्याचा थांगच लागत नव्हता आणि तरीसुद्धा त्यातलं प्रेम हे ओथंबून वाहत होतं. आशय समजत नव्हता असं म्हटलंय. कुणाला काही बोलता येईना तेव्हा राजा जनक, भरत, मुनी वसिष्ठ सर्व समाजाबरोबर कुठे गेले तर बिबुध कुमुद द्विज राजू, देवतारूपी कमळांना प्रफुल्लित करणारे चंद्रमा असे श्रीराम त्यांच्याकडे गेले. आणि आता पुन्हा जे सतत नजर ठेवून आहेत ते देव पुन्हा थोडेसे घाबरले तिथे. खूप वर्णन आहे त्याच्याबद्दल. आता कसं आहे पहा, म्हणजे या विश्वामध्ये ज्या गोष्टी चालतात त्या सत्वगुणामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये किती फरक असू शकतो. म्हणजे प्रत्येकाची अंतर्दशा, त्यामधले विचार, त्यामधली इच्छा ही कितीही सात्विक असली तरी त्याच्या दोन सात्विक व्यक्तींच्या मनामधल्या विचारांमध्ये, इच्छेमध्ये केवढा भेद असू शकतो हे आम्हाला ह्यातून दिसून येतं. म्हणजे हा विश्वाचा कारभार, म्हणूनच ह्याला आम्ही भगवंताची लीला म्हणून हात टेकले की मनुष्य शरणागत होतो. नाहीतर ही कर्मगती कळूच शकत नाही. म्हणतात जसं भगवंत, गहना कर्मणो गती. कारण कुठल्या कर्मामध्ये मुळे कुठली गती आहे आणि आता जे कर्म घडते त्यांनी पुढची गती होणार आहे, की मागच्या झालेल्या कर्मामुळे आजची गती आहे हे समजूच शकत नाही सामान्य मनुष्याच्या, सामान्य माईक बुद्धीच्या मनुष्याला. त्यामुळे इथे तुलसीदास वर्णन करतायत की सुनी सुधी सोच बिकल सब लोगा,
मनहुमीन गण नवजल जोगाय, देव प्रथम कुल गुर गती देखी, निरखी विदेह स्नेह विशेषी, राम भगतिमय भरतु निहारे, सुरस्वारथी हररिहिय हारे, सबको राम प्रेममय पेखा, भये अलेख सोच बस लेखा, राम स्नेह सकोच बस कहस सोच सुर राजू, रचहु प्रपंच ही पंच मिली, नाहित भयवु अकाजू. हे सर्व बघून की कुणालाच काही सोल्युशन मिळत नाही आहे हे बघून सर्व लोक काळजीनं व्याकुळ झालेत. ज्याप्रमाणे पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे अचानक पाणी यावं तसे मासे व्याकुळ होतात, तशी सर्वांची अवस्था आहे म्हटलंय. आणि जे आपण नजर ठेवून आहेत म्हटलं, त्या देवांनी अगोदर कुलगुरू वसिष्ठांची ती प्रेमविव्हळ दशा बघितली, त्यानंतर विदेह जनक राजांचं उत्कट प्रेम बघितलं, मग श्रीराम भक्तीनं आत बाहेर भरून उरलेल्या भरताला बघितलं, आणि ह्या सर्वांना बघून म्हणतायत सुरस्वारथी हरी हिय हारे. स्वार्थी देव मनातून घाबरले आणि निराश झाले. सर्वच जण त्यांना श्रीराम प्रेमामध्ये ओथंबलेले दिसून येत आहेत. त्यामुळे देव इतक्या काळजीत पडले की सांगता येत नाही म्हणतायत. इंद्रदेव सचिंत झाला आणि म्हणू लागला की श्रीराम हे प्रेमाच्या अधीन आहेत, भिडस्त आहेत, संकोचाच्या अधीन आहेत. त्यामुळे म्हणतायत इंद्रदेव सर्वजण मिळून काहीतरी माया करा, नाहीतर काम बिघडलं असं समजा. अशा रीतीनं आता पुन्हा हे देव सरस्वती देवीचं स्मरण करतात आणि ती त्यांना काय समजावते ह्याचं सुंदर वर्णन आहे. पण कशी स्थिती असते जेव्हा आपला स्वार्थ अडकलेला असतो कोणत्याही गोष्टीमध्ये. त्यामुळे आम्हाला संत जे निस्पृह व्हा सांगतात, निरिच्छ व्हा सांगतात, त्यामागे आम्ही कोणत्याही कर्मबंधनाच्या पाशामधून मुक्त व्हावं ही त्यांची इच्छा असते. त्यामुळे तेच सद्गुरू कृपेनं व्हावं आणि ह्या रामायणामधून कसं असावं आणि कसं असू नये या दोन्हीचा बोध आम्हाला सद्गुरुनाथ करवून देत आहेत. याबद्दल त्यांच्या चरणी अनंत कृतज्ञता व्यक्त करून बाकीचा भाग पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.